नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी। आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे मानव एकता दिवस, म्हणजेच युग प्रवर्तक बाबा गुरुबचन सिंहजी महाराज यांच्या बलिदानाचा दिवस। आज हा दिवस आपल्याकडून बलिदानाची अपेक्षा करत नाही। आजचा हा दिवस माझ्याकडून प्रत्येकाकडून योगदानाची अपेक्षा करते। मग कोणत्या पद्धतीचे योगदान? मानव एकता दिवस आजच्या दिवसाला नेमकं नाव का दिलं असावं? का तर जोपर्यंत बाबा गुरुबचन सिंहजी महाराज होते तोपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये फक्त एकच तळमळ होती, ह्या मानवाला एक करायचं, ह्या मानवाला सुखी करायचं। एकीकडे बाबाजींनी ह्या मानवी आत्म्याला परमपिता परमात्म्याची ओळख करून दिली, तर दुसरीकडे ह्या मानवाला संसारामध्ये राहून जीवन कसं जगायचं ह्याची सुद्धा कला शिकवली। ते फक्त सांगून उपदेश करून नाही हो, तर ते स्वतः तसं जीवन जगून स्वतःच्या कर्माद्वारे ते दुसऱ्याला दाखवून दिलं की जीवन कसं जगायचं असतं। ज्यावेळेस भारताची फाळणी झाली ना, ज्यावेळेस लोक एकमेकाचा जीव घ्यायला लागले, एवढं दूषित वातावरण तयार झालं, त्यावेळेस बाबा गुरुबचन सिंहजी महाराजाच्या अंतःकरणातून एकच तळमळ निघत होती, एकच आवाज येत होता की मला हा जातीवाद मिटवून टाकायचा आहे, ही संकुचित वृत्ती मला मिटवून टाकायची। बाबाजी एकदा म्हणालेही होते की हा सत्याचा आवाज जगासमोर पोहोचवण्यासाठी आहुती दिल्याशिवाय ह्या मिशनचं वास्तविक चित्र जगासमोर येऊ शकणार नाही। आणि शेवटी तेच झालं। म्हणजे सद्गुरू अंतर्यामी असतात, त्यांना सगळं काही माहिती असतं, पण ह्या समाजासाठी आपण उगच म्हणतो का जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी। नुसतं देह कष्ट व्हायचं नाही हो, जसं की तुकाराम महाराज म्हणतात ना, तू का म्हणे काया करील कुरवंडी, तू का म्हणे काया करील कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तक हे, ओवाळून सांडी मस्तक हे। या समाजासाठी, या जगासाठी हा भगवंत प्रत्येकाला दाखवण्यासाठी स्वतःचं मस्तक सुद्धा ओवाळून टाकील म्हणतायत, ही काया कुरवंडी करून टाकील म्हणतायत संत। म्हणून तर म्हणतायत संत गुरु परमात्मा तीनों बड़े महान, संत मिलावे गुरु से और गुरु मिलावे राम। ह्या रामाला, ह्या भगवंताला सगळ्या समोर घेऊन येण्यासाठी एवढा जो अट्टहास होता, एवढी जी कष्ट सोसावी लागली संतांना, आज आम्हाला त्याची किंमत आहे का? आत्ममंथन करायची गरज आहे। हे मिशन आमच्यापर्यंत सहज आलं नाही, हा भगवंत सहज बघता येतो हो, पण त्यांना तो सहज दाखवता आला नाही, हे मात्र आम्हाला अजूनही कळत नाही। आम्ही आज सहज सत्संगमध्ये जातो, खूप छान व्यवस्था आहे, खूप छान सुंदर भवन आहेत, खूप छान सगळी सोय, फॅन आहेत, हवा आहे, सगळं काही आहे। त्या काळी काही नव्हतं, प्रचार प्रसारासाठी साध्या गाड्या नव्हत्या, सत्संग भवन व्यवस्थित नव्हते, फॅन तर लांबची गोष्ट, विचार करायची गोष्ट आहे। तेवढं सगळं कष्ट सोसून सुद्धा मनामध्ये विचार फक्त होता की हे मिशन मोठं करायचंय, सगळ्यांपर्यंत न्यायचंय। का फक्त त्या मिशनचं नाव करायचं होतं का? नाही हो, फक्त नाव करण्यासाठी नाही, तर मानवाच्या कल्याणासाठी, ह्या मानव एकतेसाठी आपण नुसतंच मानव एकता दिवस साजरा करतो, पण तो का, हा उद्देश मात्र अजून आम्हाला कळेनास आहे। ज्यावेळेस या सत्संग भवन मध्ये सत्संग चालू असताना तलवारी घेऊन वार होत होते, त्यावेळेस ती सत्संग कशी बसत असेल तिथं, विचार करायची गोष्ट आहे। आम्ही आज कारण देऊन कदाचित सत्संगला जातही नसू, आम्ही पावसाचं कारण देतो, उन्हाचं कारण देतो सत्संगला जाण्यासाठी, पण त्यावेळेची परिस्थिती काय होती, तर सत्संग भवन मध्ये तलवारी चलत होत्या, हात बोट पाय कापली जायची। ती परिस्थिती कशी असेल थोडी डोळ्यासमोर आणूयात। म्हणजे हे मिशन कुठल्या कुठल्या कशा कशा परिस्थितीतून आपल्यापर्यंत आलंय हे आपल्याला माहित आहे का? कशासाठी प्रकाशन काढलेत, कशासाठी हे पुस्तक आहेत, कशासाठी हे जिवंत शिक्षक पुस्तक, कशासाठी, काय आहे याचा उद्देश, काय आहे? कुठेतरी माझा विश्वास ठाम व्हावा, ह्या निरंकारी मिशन बद्दल माझी निष्ठा अजून वाढावी, हा या प्रकाशनाचा उद्देश आहे। हे विकणं आणि पैसे कमावणं हा त्याचा उद्देश नाही हो, समजून घ्यायची गरज आहे। निरंकारी मिशन आहे काय, काय उद्दिष्ट आहे त्याचं, हे मला अगोदर समजून घ्यावं लागेल। आम्हाला फक्त हे दुसऱ्याला सांगण्यापुरतं मर्यादित राहायचं नाही हो। ह्या अवतारी महापुरुषांचा मोठेपणा, यांची महानता एवढी असते की या दैवी शक्तीचे स्वामी असून सुद्धा, निराकाराचं साकार रूप असून सुद्धा स्वतःला खूप साधारण समजत असतात हो।
आणि आमच्यासारखे माणसं साधारण असूनही विशेष रूपात दुसऱ्यासमोर स्वतःला विशेष रूपात सादर करण्याचा प्रयत्न असतो. कसं आहे माहिती आहे, एखाद्या लहान लेकराला ज्यावेळेस चालायला शिकवायचं असतं ना, त्यावेळेस मोठी माणसं, वयानं मोठी माणसं, ते त्याचं बोट धरून वाकून, स्वतःसुद्धा वाकून त्यांना चालायला शिकवत असतात. कुठंतरी त्या लहान लेकराचा समज असा होता की हे वाकतायतच. का वाकत असतील? अहो, हे तुझ्यासाठी वाकतायत, हे मला कधी कळायचं? अहो, एखाद्या लेकराला शिकवण्यासाठी शिक्षक वारंवार बाराखडी वाचतायत, वारंवार बाराखडी वाचतायत. शिक्षकांना पुढचं येत नाही म्हणून वाचतायत का? मला ती बाराखडी यावी, तोंडपाठ व्हावी म्हणून शिक्षक वारंवार बाराखडी वाचतायत. पण मला कुठंतरी असं तर वाटत नाही की त्यांना पुढचं येतच नाही. त्या शिक्षकाची विद्वत्ता त्या सागरासारखी असते, पण मला मात्र ते माहिती नाही. कुठंतरी ही अवस्था आहे माझी की माझं मिशन काय आहे हे मला अजूनही माहिती नाही. आणि ते मला शिकण्याची गरज आहे, ते मला वाचण्याची गरज आहे. तेव्हा मला माझं मिशन काय आहे हे लक्षात येईल. मिशन म्हणजे तरी काय? मिशन म्हणजे ध्येय आहे. हे निरंकारी मिशन म्हणजे एक ध्येय आहे. मी फक्त एक मिशन मंगल पिक्चर बघितला होता, मला एवढंच माहिती होतं की मंगळावर जायचं ह्यांचं मिशन होतं. तसं हे निरंकारी मिशन म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ह्या देवाचं ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं, हे माझ्या सद्गुरूचं मिशन आहे. अहो, विचार करायची गोष्ट आहे, ज्या काळामध्ये वाहनाची व्यवस्था आपल्याला देशात फिरण्यासाठी, ह्या सत्संगचा प्रचार प्रसार करण्यासाठी नव्हती, त्या काळामध्ये बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांनी हे मिशन परदेशात नेऊन ठेवलं. एवढं सोपं आहे? नाही हो. आज मानव एकता दिवस म्हणून आपण एवढ्या बलिदानाच्या गप्पा मारतो, पण आज सद्गुरूची माझ्याकडून कुठल्याही बलिदानाची अपेक्षा नाही, तर ह्या शरीरानं फक्त योगदान द्यायचंय. आणि सद्गुरू कदाचित काही वेळेला ते योगदान सुद्धा मागत नाही. तो सद्गुरू फक्त मला एवढंच म्हणतायत की तू सुंदर कर्म कर, माझ्या मिशनचा प्रचार आपोआप होत चलल. मग त्यासाठी काय करायचंय? मला फक्त सुंदर कर्म करायचंय, अधिक मला दुसरं काहीही करायचं नाही. मानव एकता कधी प्रस्थापित होणार आहे? काय केल्यानं मानव एक होणार आहे? बाबाजी एके ठिकाणी म्हणायचे, कुछ भी बन मुबारक है, लेकिन पहिले तू इंसान बन. अगोदर तू माणसासारखे कर्म कर. बऱ्याचदा म्हणलं जातं काही जनावरासारखं कर्म करतोय. म्हणून तर एके ठिकाणी शहनशाहजी म्हणतात की माणसाहुनी पशु चांगला, नसती जर मानवी विचार, पक्षी उत्तम न राहुनी त्या कधी न ते करीती तक्रार. समाजामधली अवस्था तर द्या सोडून, पण आज मिशन मध्ये असून माझ्यातल्या तक्रारी संपल्यात का? विचार करायची गोष्ट आहे. आणि सद्गुरूला माझ्याकडून हे अपेक्षित नाही जे माझ्याकडून होते. आणि मानव एकता दिवस मला नुसतं साजरा करण्यासाठी नाही हो, तर काहीतरी घेण्यासाठी आहे. मला शिकायचंय. बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांनी मला नेमकं काय शिकवलं? जेव्हा आम्ही आज साईट सेवेतून स्टेजवर जातो, जेव्हा आमची साईट सेवा असते, त्यावेळेस सेक्रेटरी महात्मा मला 5 मिनिटाची सेवा देत आहेत, पण ज्यावेळेस 5 मिनिटांमध्ये मी छान छान बोलायला लागतो, समोरून टाळ्या वाजायला लागतात, तेव्हा मला वाटतं नाही, मी अजून जास्त बोलायला पाहिजे, मी अजून 5 मिनिटं बोलते. मग समोरून अजून टाळ्या येतात, मी अजून 5 मिनिटं बोलते. माझ्या सद्गुरूला हे अपेक्षित आहे का? ही सत्य घटना आहे बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांच्या काळामध्ये समागम मध्ये घडलेली. ज्यावेळेस ते महात्मा सगळं समागम झाल्यानंतर बाबाजी प्रसादीसाठी बसले होते, बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराज, त्यावेळेस त्यांना विचारलं की बाबाजी विवेक म्हणजे नेमकं काय? बाबाजींनी त्यांना सुंदर शब्दामध्ये उत्तर सांगितलं की विवेक म्हणजे ज्यावेळेस सेक्रेटरी महात्मा 5 मिनिटाची सेवा घ्या म्हणतात, त्यावेळेस 4 मिनिटातच ती सेवा घेऊन स्टेज सोडायचं, ह्याला विवेक म्हणतायत. मग मला हे कधी कळणार? कळेल हो, नक्की कळेल, पण माझं लक्ष जिथं लिहिलंय ना तिथं गेलं पाहिजे एकदा तरी. मी प्रकाशन वाचायला पाहिजे. निरंकारी मिशनचं प्रकाशन आमच्या सगळ्यांसाठी आहे. मग ते मी कधी वाचणार? जोपर्यंत मी वाचत नाही तोपर्यंत मी वाचत नाही. आज आम्हाला सुंदर बोलायला येलो, पण सुंदर बोलणं ही भक्ती सद्गुरूला बिलकुल आवडत नाही. सुंदर बोलणं म्हणजे मुळात भक्ती नाहीच, आणि सुंदर बोलणंच फक्त सद्गुरूला आवडत नाही. म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आता चाले तैसा बोले त्याची वंदावी पाऊले. ब्रह्मज्ञान केवळ शब्दापुरतं सीमित नाही हो, की जे सांगितलं आणि ऐकलं जाऊ शकेल. वास्तविक ब्रह्मज्ञान एक असा आत्मिक बोध आहे ज्याने जीवनामध्ये परिवर्तन घडतंय. मग अजूनही माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं नसेल तर त्याला पर्याय आहे ना, ब्रह्मज्ञान.
पुन्हा ब्रह्मज्ञान, पुन्हा ब्रह्मज्ञान. जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत मला ब्रह्मज्ञान घ्यावंच लागेल. मानव एकता दिवस. बाबा गुरुबचन सिंहजी महाराजाबद्दल छान छान सांगणारे बरेच भेटतील हो, सुंदर सांगतील, सुंदर. पण फक्त बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांचं जीवनचरित्र पाठ करण्यापेक्षा माझं जीवनचरित्र काय सांगते, ब्रह्मज्ञान घेऊन मला किती वर्ष झाली आणि मी माझ्या जीवनचरित्राबद्दल काय सांगू शकते दुसऱ्याला. बाबा गुरुबचन सिंहजी महाराज सद्गुरू होते, त्यांच्याबद्दल कोणीही सांगल, पण माझं काय, मीही तेच ब्रह्मज्ञान घेतले, मग माझ्यामध्ये परिवर्तन का नाही. अहो बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांची एवढी तळमळ होती की सेवा करायची. सद्गुरूनं ब्रह्मज्ञान देऊन मला हा परमात्मा दाखवून माझा परलोक तर सुखी केलाय, पण इहलोकाचं काय. त्यासाठी त्यांना वाटायचं की इहलोक सुखी करण्यासाठी मला सेवा करण्याची गरज आहे आणि ती सेवा करण्यासाठी माझ्याकडे पर्याप्त धनराशी नाही. म्हणून त्यांनी मोटर मेकॅनिकचा व्यवसाय छोटासा चालू केला की त्याच्यातून माझ्याकडून सेवा होईल, सत्संग होईल. बाबाजी म्हणायचे घरामध्ये जर सुख समाधान पाहिजे असेल तर 8 तासाच्या ऐवजी 10 तास काम करावं लागेल. त्यामुळे जास्ती काम केलेला जास्ती पैसा येणारा घरामध्ये सुखच घेऊन येणार आहे. देरे हारी आणि पलंगावरी म्हणून नाही चालणार. सद्गुरूची भक्ती करतोय, सत्संगला जातोय म्हणून सद्गुरू मला काय हंडा देणार नाही कुठला. मला कष्ट करावं लागल. बाबाजींनी ते जगून दाखवलं आपल्याला. काही काही ठिकाणी प्रचार यात्रेमध्ये त्यांना असंही दिसून आलं की काही काही जण सद्गुरू सारखे कपडे शिवतायत, कुर्ता पैजामा घालतायत, पांढरे शुभ्र कपडे, का तर सद्गुरू सारखं दिसावं. बाबाजी त्यांना समजावून सांगताना सुंदर शब्दामध्ये सांगतायत की सद्गुरू सारखी कॉपी करून उपयोग नाही. राहण्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज नाही, तर कर्मामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. सद्गुरू काय सांगतायत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी खूप मोठे मोठे संदेश दिलेत. ज्ञान मिळाले, ब्रह्मज्ञान मिळाले, पण गरज आहे त्याच्यावर विश्वासाची. बाबाजींनी एक उदाहरण सुद्धा सांगितलं होतं की एकदा समागम होता, मग पावसाचं वातावरण होतं. बरेच महात्मे बाबाजीकडे गेले, बाबाजी पाऊस येईल का. बाबाजी म्हणले नाही, पाऊस नाही येणार, काळजी नका करू. आता समागम चालू झाला आणि पाऊसही चालू झाला. बरेच महात्मे छत्र्या उघडून पावसामध्ये समागम सुंदररित्या पारही पडला. छत्र्या पांघरून सगळ्यांनी समागम केला. समागम संपल्यानंतर बाबाजीकडे पुन्हा आले. बाबाजी तुम्ही तर म्हणला होतात पाऊस येणार नाही, मग पाऊस कसा आला. बाबाजी म्हणले होते वचन आलं होतं पाऊस येणार नाही, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, तुम्ही मात्र छत्र्या घेऊन आलात. मग ज्यावेळेस तुमचाच त्या वचनावर विश्वास नव्हता तर निराकारण का वचन पाळावं. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे विश्वास असण्याची. बाबाजींनी खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला हो. एकदा तर सत्संगमध्ये असंच एक महात्मा आले आणि साईड सेवेतून म्हणाले की बाबाजी पैसा अडका धन दौलत काही नको, फक्त तुमच्या चरणाशी जोडून ठेवा, तुमचं प्रेम राहू द्या. राजमाताजी म्हणायच्या असं मागू नका, असं मागू नका, खरंच ते सत्य होतंय का तर याच्याजवळ मागितलेलं काही खाली जात नाही. राजमाताजी म्हणायच्या मागणं. ज्यावेळेस बाबा गुरुबचन सिंहजीला राजमाताजी म्हणतायत की बाबाजी ये आपके भगत बहुत भोले हैं, इन्हें समझ में नहीं आता क्या मांगू, इन्हें तो मांगना भी नहीं आता. म्हणून राजमाताजीने शिकवलं की सुख सारी दुनिया दे पा दे मेरी झोली विच, फिर भी मिलाई रखना संतान दी टोली विच. म्हणजे सगळी काही सुख माझ्याजवळ असू दे, पण या संतांच्या चरणापासून मला दूर करू नको. वाटायला तर खूप छोट्या गोष्टी वाटतात हो, पण खूप मोठ्या आहेत. सांगताना सुद्धा दासीच्या अंगावर शहारा येतोय. कसं असेल ते जीवन, कसा असेल तो इतिहास, आणि मला आजही तो इतिहास अनुभवायला मिळतोय ह्या पुस्तकाद्वारे. हे निरंकारी मिशनचं प्रकाशन खरंच सगळ्यांनी वाचा. जिवंत शिक्षक बाबा गुरुबचन सिंहजी महाराजाबद्दल पुस्तक आहे, खूप सुंदर माहिती आहे. त्यांच्या जीवनातलं सगळं काही जण आपण आत्ता तिथं आपण उपस्थित आहोत असं आपल्याला वाटतंय. बाबा गुरुबचन सिंहजी महाराज आपलं जीवन जगले तर ते फक्त मानवतेसाठी, आणि आपल्या प्राणाची आहुती दिली तर ती सुद्धा मानवतेसाठीच. बाबा गुरुबचन हे फक्त एक शरीर नाही हो की ज्याला समाप्त केल्यानं हे मंडळ समाप्त होईल, हे मिशन समाप्त होईल. बाबा गुरुबचन सिंहजी महाराज जे सत्यरूपी सूर्य होते ना, तोच सूर्य आज सुद्धा सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या रूपामध्ये त्याच प्रखर तेजाने तळपत आहे. बाबा गुरुबचन सिंहजी महाराजासोबत चाचा प्रताप सिंहजींनी सुद्धा स्वतःच्या देहाचं बलिदान दिलं, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आणि ते सुद्धा गुरुभक्त म्हणून त्यांच्यासोबत अमर झाले.
24 एप्रिल 1980 हा भलेही इतिहासातला काळा दिवस असेल, पण एके ठिकाणी बाबाजी हरदेवानी मध्ये म्हणतायत ना की सद्गुरु देह का नाम नहीं है, सद्गुरु होता ज्ञान है, सद्गुरु को एक देह समजना भूल है अज्ञान है. आज सुद्धा तेच मानवतेचं कार्य, तीच मानव एकता प्रस्थापित करण्यासाठी सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज अहोरात्र झटत आहेत. आणि गरज आहे आपल्या सगळ्यांच्या योगदानाची. दासीकडून बरंच काही चुकलं असेल, दासीला उदारंतकरणातून क्षमा करा. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चूक वाटली असेल, काही आवडलं असेल, तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी.